प्लीज कृपया लक्ष असू द्या. आपण शांततेत पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. पाठिंबा देण्यासाठीच राहू. इथं बसू, एका जागी बसू. जसं आपण खेळण्याच्या भेंड्या खेळतो, जसं चंपूर खेळतो लहानपणी, त्या पद्धतीने खेळ खेळा. पण धिंगाणा करू नका प्लीज कृपया. या गोष्टी असू द्या, कारण की यामुळं सरकारला या गोष्टी न्यूजवर दाखवायलेत आणि या गोष्टी न्यूजवर दाखवल्यानं यामुळे हीच गोष्ट भेटता येईल की आपण यांना कुठल्या गोष्टीचं आरक्षण लागते. विषय काय माहितीये का, मीडियावर हेच आपला धिंगाणा दाखवला जाईल पुढं. याच्यामुळे आपल्याला यायला पुढे अडचणी, आंदोलन किती दिवस चाललं आपलं. मग आपण धिंगाणा घालतोय, मराठीला काय गरज आहे असं तसं, या गोष्टी मीडियावर कालच्याच गोष्टी झाल्या बातम्यावर आपल्या चॅनलवरती. त्याच्यामुळे फक्त आजचा दिवस थोडं शांत घ्या. जागेवर बसून गेलं तर काहीच अडचण नाही कोणाला. फक्त नियोजन करताना आपले पुढे चाललेत, अजून व्हायला लागले त्या गोष्टी. त्याच्यामुळे जागेवर बसून आपल्या ग्रुपमध्ये आपला संदेश पसरवा. सगळ्याकडे पाठवणं महत्वाचं आहे. आता सगळं एकत्र किती जणांना सांगता येईल, होऊ शकत नाही गोष्टी. आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईल एकदा खोलून बघा, तिथं आपल्याच न्यूज आहे सध्याच्या कंडिशनला. आणि असं करायला, ती खेळायली, ती करायली, ते करायली, थोडंसं गोष्टी आपलं नाव बदनाम होईल. आणि काही लोक काय आपले भगवे चेहरे घालून तोडफोड करायला लागले कुठं बी जाऊन, आणि नाव आपलं बदनाम व्हायला लागले. जे तोडफोड करताना दिसतं डायरेक्ट फोटो काढून घ्या, आपण ते आमचं नव्हतं कसं काय आम्ही आमच्यावर नावाने ही बी आपण बोलू शकतो. पण आपल्याकडे काय प्रूफ पण नाही. त्याच्यामुळे आपल्या संरक्षणामध्ये राहा. आता प्रत्येक जागेवर आपण एकटे जाऊन मी तर कुठे जाऊन सांगणार आहे. तुम्ही 10 लोकांना संदेश प्रेमाला सांगितलं ऐकायचं आपली सांगितलं तर ऐकत फक्त ऐकावं दुसरं काय नाही.